मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेसह अन्य पिकांमध्ये मोकाट गायींच्या 100 ते 150 गायींच्या कळपाने हळीदोस घातला। मिरज पूर्व भागातील सलगरे, डोंगरवाडी, बेळंकी या भागात मोकाट गायींचा वावर आहे। तब्बल 100 ते 150 मोकाट गायी या परिसरात अनेकदा आढळून आलेल्या आहेत। या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसानही या गायींनी केले असल्याचे अनेकदा घटना उघडकीस आली आहे। मात्र वन विभाग यावर कोणतीच कारवाई करत नसल्याचे वेळोवेळी दिसून आलं। काल दिनांक 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 2च्या दरम्यान शिवगंगा स्टोन क्रेशर बेळंकी या परिसरातील उमेश खोत या शेतकऱ्याची द्राक्ष बाग या 100 ते 150 गायींच्या कळपाने अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली। शिंगाने द्राक्षांचे घड फोडून विस्कटून टाकले। आज द्राक्ष बाग छाटणी करून नेण्यासाठी बागेमध्ये व्यापारी दाखल झाले होते। मात्र एक दिवस आधीच हा प्रकार घडल्याने शेतकऱ्याचे मन या दृश्याने हेलावून गेलं होतं। द्राक्षबागीच्या परिसरात द्राक्षांच्या घडांचा व मण्यांचा अक्षरशः सडा पडला होता। यावेळी 1 एकर द्राक्ष बाग व या शेतकऱ्याचा घेवडा व चवळी ही 3 पिके आहेत। यामध्ये चवळी या पिकाच्या जवळ असणारी मल्चिंग पेपरवर गायींनी पाय देत मोठं नुकसान केलं आहे, तर घेवडा या पिकाचे सर्वत्र वावरात पीक भुईसपाट केलं। उद्या द्यायला आलेल्या बागेची ही अवस्था पाहून शेतकऱ्याचे मन अस्वस्थ होत होतं। तब्बल 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे यावेळी शेतकरी उमेश खोत यांनी सांगितले।